नमस्कार मित्रांनो, आम्ही ही डिझाईन केलेली गेस्ट बेडरूम आहे. आता ह्या बेडरूमची साईज 10 बाय 10 एवढीच आहे, छोटी आहे बेडरूम. त्याच्यामध्ये एंट्री केली की लेफ्ट साईडला आम्ही इथे वॉर्डरोब डिझाईन केलंय. पूर्ण हे 6 ते 7 फुटाचं वॉर्डरोब आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर इथे आम्ही पूर्ण आतमध्ये सेक्शन्स दिलेले आहेत वॉर्डरोबचे. वरती प्रोफाईल लाईट दिलेली आहे. त्यानंतर ह्या बेडरूममध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट होती की थोडं पेस्टल कलर्स पाहिजे, हे कुठेही वुडन यूज केलेला नाहीये. तर तुम्ही बघितलं तर आम्ही हे थोडा एक ग्रे कलर आहे, लाईट ग्रे कलर, आणि हा एक कलर डार्क कलर आम्ही घेतलाय. या दोन कलरमध्येच आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि इथे आम्ही मिरर यूज केलाय, रोज गोल्ड मिरर आहे हा. वॉर्डरोबच्या बाजूला एंट्री केली की इथे साईडला आम्ही हँगिंग क्लॉथसाठी जागा दिलेली आहे. या साईडला पण तुम्ही सेक्शन जर पाहिले तर असे सेक्शन्स आहेत. इकडे वरती लॉफ्ट आहे, शेल्फ आहेत, इकडे हँगर सेक्शन आहे, खाली शेल्फ आहे आणि खाली एक ड्रॉवर दिलाय. हा जो बेड आहे हा 5 बाय 6.5 एवढाच आहे, छोटा बेड आहे हा. बेडबॅकला आम्ही इथे कस्टमाइज वॉलपेपर घेतलाय. त्यानंतर साईडला तिकडे पॅनलिंग केलंय. ते पॅनलिंग पण आम्ही लॅमिनेटमध्ये करून त्याला ग्रुप्स केलेत आणि त्याच्यामध्ये पॉलिश केलेले. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आम्ही एक प्रोफाईल लाईट दिलेली आहे. आणि ह्या लॅमिनेटला मॅच व्हावं त्यामुळे कॉन्ट्रास्टमध्ये आम्ही असं कुशन घेतलेलं आहे. आणि ह्याच डबल बेडच्या लेफ्ट साईडला इकडे आम्ही थोडी जास्त जागा ठेवली आहे. खाली इथे साईड टेबल दिलाय, पलीकडे साईडला साईड टेबल नाहीये कारण पलीकडे वॉर्डरोब आहे. इथे आम्ही ड्रेसिंग मिरर दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये स्टोरेज आहे मिररच्या मागे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना एक टीव्ही युनिट बनवायचं आहे छोटं, जास्त पॅनलिंग वगैरे नको होतं. तर त्याच्यामुळे आम्ही इथे MDF मध्ये हे एक डिझायनर हे लावलंय, पॅनल केलंय आणि त्याच्यावरती आम्ही डिको पेंट केलेलं आहे. इथे नॉर्मल एक लेज केलेली आहे, त्याच्यावरती काही रिमोट वगैरे काय ठेवायचं त्यासाठी. आणि इथे आम्ही टीव्ही लावणार आहे. त्यानंतर ह्या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं तर आम्ही इथे एक डेकोरेटिव्ह वॉल लाईट घेतलेला आहे आणि ह्याला मोल्डिंग केलंय बाजूला.